हॅलो डिअर स्टुडंट्स, हाऊ आर यू. आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचं जे नवीन सिलेबस आहे त्यामधलं 11 नंबरचं जे चॅप्टर आहे मॅग्नेटिक मटेरियल्स हा चॅप्टर सुरू करणार आहे. ठीक आहे. याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, तर त्यामध्ये आपण ज्यावेळेस इलेक्ट्रॉन फ्लो होणार ते इलेक्ट्रॉन फ्लो झालं म्हणजे तिथे करंट प्रोड्यूस झालं. करंट प्रोड्यूस झाल्यानंतर तिथे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट व्हायची, बरोबर. पण आता आपल्याला प्युअरली एखादा मटेरियल असेल, फॉर एक्झाम्पल हा मटेरियल आहे आणि याच्यामध्ये जर मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असेल, मॅग्नेट असेल हा, तर याची काय काय प्रॉपर्टीज आहे ते आपल्याला स्टडी करायचे आहे. ठीक आहे. तर या चॅप्टरमध्ये बेसिकली आपण सगळ्यात आधी टॉर्क म्हणजे याच्यावर जे ॲक्ट होणारा टॉर्क आहे ते टॉर्क फाइंड आउट करणार आहे. त्याच्यानंतर आपण मॅग्नेटिझमचे टाइप्स, म्हणजे एखादा मॅग्नेट वीकली अट्रॅक्ट करतो, कोणी स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करतो, कोणी रिपेल करतो, हे जे प्रॉपर्टीज आहे याच्यावरून त्याला 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केल्या जातात. त्याच्यामध्ये आहे पॅरामॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम अँड फेरोमॅग्नेटिझम. हे सगळं स्टडी आपण या चॅप्टरमध्ये करणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला टॉर्क ॲक्टिंग ऑन अ मॅग्नेटिक डायपोल इन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड हा टॉपिक बघायचा आहे. ठीक आहे. टायटल खूप मोठा आहे पण याच्यामधलं जे डेरिव्हेशन आहे, जे फॉर्म्युलाज आहे ते एकदम सिम्पल आहे. ठीक आहे. तर ही स्टडी करण्याआधी आपण काय करू, मॅग्नेट काय असतो, त्याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड काय असते हे सगळं अगोदर स्टडी करून घेऊ. ठीक आहे. बेसिकली जर आपण एक बार मॅग्नेट घेतलं तर बार मॅग्नेटमध्ये असं 2 पोल्स असतात. फॉर एक्झाम्पल हा नॉर्थ पोल, हा साऊथ पोल. ठीक आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, आता याचं कंपॅरिझन आपण कशाने करणार आहे, एक चार्ज जे असतो ना इलेक्ट्रिक डायपोल त्याने करणार आहे. म्हणजे काय आहे, फॉर एक्झाम्पल इथे एक चार्ज आहे +Q पॉझिटिव्ह चार्ज, इथे एक चार्ज आहे निगेटिव्ह -Q, आणि दोघांमधला हा जे डिस्टन्स आहे 2L एवढा. तर हे काय करणार आहे, हा इलेक्ट्रिक डायपोल फॉर्म करणार आहे. काय करणार, इलेक्ट्रिक डायपोल बघेल आहे आपण. म्हणजे जर इथे 2 इक्वल अँड अपोजिट चार्जेस असेल सेपरेटेड बाय अ फायनाईट डिस्टन्स, तर ते काय करतात, इलेक्ट्रिक डायपोल फॉर्म करतात. म्हणजे इथे +Q चार्ज आहे, इथे -Q चार्ज आहे, दोन्ही सेपरेट आहे काहीतरी डिस्टन्सवर, फायनाईट डिस्टन्सवर, काहीतरी मेजरेबल डिस्टन्सवर. तर ते काय करणार आहे, इलेक्ट्रिक डायपोल फॉर्म करणार. ओके. तर सिमिलरली इथे 2 पोल्स दिसत आहे बघा. इथे हा नॉर्थ पोल आणि इथे साऊथ पोल, बरोबर. तर हे जे नॉर्थ पोल असेल तर हे +QM आपण डिनोट करत असतो, आणि हा जे साऊथ पोल असतो -QM आपण त्याला डिनोट करत असतो. आता याच्यामध्ये प्लस अँड -QM, फक्त आपण QM बघू. QM म्हणजे काय असतं, QM जे असते याला म्हणतो आपण मॅग्नेटिक पोल स्ट्रेंथ. सिम्पली आपण त्याला काय म्हणू, पोल स्ट्रेंथ म्हणजे काय, ते जे पोल आहे त्याच्यामध्ये अट्रॅक्ट किंवा रिपेल करायची जी कॅपेबिलिटी असेल, जी पॉवर असेल, तर त्याला म्हणायचं पोल स्ट्रेंथ. ओके. नॉर्थ पोल असेल तर ते पॉझिटिव्ह आणि साऊथ पोल असेल तर ते निगेटिव्ह होणार. म्हणजे जसं इथं दिसतोय इलेक्ट्रिक डायपोलमध्ये, इथे +Q चार्ज आहे, इथे -Q चार्ज आहे, इथे प्लस पोल स्ट्रेंथ आहे, इथे पोल स्ट्रेंथ आहे, बरोबर ना. म्हणजे याचं सिमिलर झालं का नाही ते, म्हणून याला काय म्हणायचं, मॅग्नेटिक डायपोल म्हणायचं. काय म्हणायचं याला, मॅग्नेटिक डायपोल. ओके. मॅग्नेटिक डायपोल समजलं काय असतो मॅग्नेटिक डायपोल. त्याच्यानंतर आपण बघितलं आहे इलेक्ट्रिक डायपोलमध्ये इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. कोणती टर्म बघितली आहे, इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट डिनोटेड बाय P इज इक्वल्स टू Q × 2L. Q × 2L म्हणजे Q म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ वन ऑफ द चार्ज. 2 चार्जेस आहे प्लस अँड मायनस, त्यामधलं एक चार्जेसचा फक्त मॅग्निट्यूड घेतला आपण. ओके. × द डिस्टन्स बिटवीन द 2 चार्जेस, 2 चार्जेसमधला डिस्टन्स. तर याला म्हणायचं ही जी क्वांटिटी येत असते ना Q × 2L, याला म्हणत असतो आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. ठीक आहे. आणि फक्त डायपोल म्हणजे काय, 2 इक्वल अँड अपोजिट चार्जेस सेपरेटेड बाय अ फायनाईट डिस्टन्स. तर सिमिलरली त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. काय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट.
मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आता याच्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल कसं लिहिणार, आता त्याला डिनोट करण्यासाठी आपण इथे घेणार आहे एम. काय घ्यायचं, एम घ्यायचं. इथे पी घेतलं होतं, इथे काय घ्यायचं आहे, एम घ्यायचं आहे. आता हा जे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट आहे त्याला आपण वेक्टर क्वांटिटीने जर डिनोट केलं तर असं लिहावं लागणार आहे आपल्याला. याच्यामध्ये हा वेक्टर आहे, क्यू म्हणजे चार्ज आहे, हा स्केलर क्वांटिटी आहे. आणि 2L म्हणजे काय आहे, डिस्टन्स आलं. डिस्टन्स म्हणण्यापेक्षा ते डिस्प्लेसमेंट आहे. त्याला आपण डिस्टन्स म्हणून चालणार नाही, त्याला डिस्प्लेसमेंट म्हणावं लागणार. वेक्टर आलं ना, डिस्प्लेसमेंटमध्ये वेक्टर असतो, बरोबर ना. म्हणजे ते जर आपण फक्त एल लिहिलं, डिस्टन्स जर घेतलं, इथे फायनाईट डिस्टन्स आहे बट आपण त्याला डायरेक्शन पण दाखवावं लागते. डायरेक्शन कोणती असेल याच्यामध्ये, जे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स असेल ते पॉझिटिव्हपासून निगेटिव्हकडे जात असतात. कुठून, इट स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड्स ॲट निगेटिव्ह चार्ज. म्हणून याची डायरेक्शन, ही जी डायरेक्शन असेल ना, लेंथ डिस्टन्सची डायरेक्शन ती पण काय असणार आहे, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह असेल, बरोबर. त्याच्यानंतर आता आपण मेन टॉपिककडे, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. तर ते पण वेक्टर क्वांटिटी म्हणून एम बार इज इक्वल्स टू, आता इथे क्यू घेतलं होतं आपण. क्यू म्हणजे काय आहे, चार्ज, वन ऑफ द चार्ज. इथे आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, पोल स्ट्रेंथ घ्यावं लागणार. काय घ्यावं लागणार आहे, पोल स्ट्रेंथ. पोल स्ट्रेंथ किती आहे, क्यू एम इंटू डिस्टन्स बिटवीन द टू पोल्स, दॅट इज हे डिस्टन्स किती येणार आहे, परत आपण 2L घेऊ. हे असणार आहे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. ठीक आहे. जसं आपण पॉझिटिव्ह चार्जकडून निगेटिव्ह चार्जकडे मॅग्नेटिक लाईन्स जात असतात, सॉरी इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स जात असतात. सिमिलरली याच्यामध्ये पण काय असणार आहे, नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असणार आहे ते जाणार आहे. असं ते लूप फॉर्म करणार आहे. इथून स्टार्ट होणार, इकडे जाणार, इथून स्टार्ट होणार, परत इकडे जाणार. असं ते सर्क्युलर लूप्समध्ये ते त्यांचं जे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स असेल ते आपण दाखवू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पण आपण पॉझिटिव्हकडून निगेटिव्ह जात असताना दाखवत असतो. त्याच्यानंतर आपण टँजंट ड्रॉ केली. हे सगळे प्रॉपर्टीज आपण बघितले आहे. कोणत्याही पॉईंटवर आपण जर टँजंट ड्रॉ केली ते काय करणार आहे, मॅग्नेटिक फील्डची किंवा इलेक्ट्रिक फील्डची डायरेक्शन दाखवणार आहे. ठीक आहे. हे सगळं बेसिक आहे. आता आपल्याला बघायचं काय, हे एकदा लिहून घ्या, स्क्रीन पॉज करायची, लिहून घ्यायचा. आता आपल्याला एक्झॅक्टली याच्यामध्ये टॉपिकमध्ये जे नवीन चॅप्टर आहे याच्यामध्ये काय बघायचं आहे का, जर आपण एखादा मॅग्नेटिक डायपोल आहे, हे एक बार मॅग्नेट घेतलं, ते आपण ठेवून दिलं कशामध्ये, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये. जसं आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बघितलं ना, एक इलेक्ट्रिक डायपोल असेल, समजा हा इलेक्ट्रिक डायपोल आहे, त्यामध्ये तुम्हाला डायग्राम आठवत असेल, अशी आपण इलेक्ट्रिक फील्ड घेत असतो, बरोबर. त्याच्यामध्ये एक डायपोल ठेवायचा असं, हा असेल इथे प्लस क्यू चार्ज, हा असेल मायनस क्यू चार्ज. हे जे असतं ना, सेम असंच आपल्याला इथं बघायचं आहे. इलेक्ट्रिक डायपोल आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये प्लेस केलं. बट आपल्याला या टॉपिकमध्ये काय बघायचं आहे का, मॅग्नेटिक डायपोल, काय मॅग्नेटिक डायपोल ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करणार आहे त्यावेळेस त्याच्यावर जे टॉर्क असेल ते किती ॲक्ट होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी हे बेसिक जे आहे फॉर्म्युलेस ते लिहून घ्या. त्याच्यानंतर आपण मेन टॉपिककडे येऊ. तर याला समजण्यासाठी कशाला, हे टॉर्क का बरं ॲक्ट होत असतो, आपल्याला एक बेसिक एक्सपेरिमेंट असतो. ते कोणतं आहे, जे मॅग्नेटिक कंपास असते. मॅग्नेटिक कंपास म्हणजे काय करते, त्याच्यामध्ये डायरेक्शन पाहण्यासाठी, नेव्हिगेशन पर्पजसाठी त्याचा यूज केला जातो. आता इथे माझ्याकडे मॅग्नेट तर नाही आहे, बट मी असं हे जे चॉक आहे याचा यूज करून मी काय केलेलं आहे, असं याला बांधून दिलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्ही इमॅजिन करा, जे मॅग्नेटिक कंपास असते, मॅग्नेटिक कंपासमध्ये एक्झॅक्टली काय होत असतो, एक निडल असणार आहे. ती निडल जर आपण सोडून दिली अशी, तर ती कुठं अलाईन होत असती, नॉर्थ साऊथ डायरेक्शनमध्ये, नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनमध्ये. ठीक आहे. तर असं आपण इमॅजिन करू का, हे जे चॉक आहे हे मॅग्नेट आहे, बार मॅग्नेट, ते मॅग्नेटिक निडल आहे. ठीक आहे. असं मी जर याला सोडून दिलं, ते फिरतच आहे. मी जर याला सोडून दिलं तर एक काय करणार आहे, नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शन, फॉर एक्झाम्पल ह्या डायरेक्शनमध्ये येणार, आपण स्ट्रेट लाईनमध्ये. तर जर मी याला नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनमध्ये फिरून जर मी याला असं ईस्ट अँड वेस्ट डायरेक्शनमध्ये घेऊन गेलं तर काय होणार आहे त्याच्यावर, ते परत जर मी त्याला सोडून दिलं, असं फ्रीली सस्पेंड करून दिलं, सोडून दिलं, तर ते काय होणार आहे, परत नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनमध्ये येणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे का बरं होत असतो, त्याच्यावर कोणतं, आता इथे जर त्याच्यामध्ये काय होतं आहे, रोटेट होतं आहे ना,
नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शन, ईस्ट अँड वेस्ट डायरेक्शनमध्ये ठेवलेलं होतं, सोडून दिलं ते कुठं आलं, ईस्ट अँड वेस्ट सॉरी नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शनमध्ये आलं, बरोबर. म्हणजे ते काय झालं, रोटेट झालं. रोटेट झालं म्हणजे तिथं कोणतं मोशन आलं, रोटेशनल मोशन, बरोबर ना. आणि रोटेशनल मोशनमध्ये जे फोर्स असतो तो फोर्स कोणता असतो, टॉर्क असतो, बरोबर ना. जसं आपण लिनियर मोशन घेतलं, लिनियर मोशनमध्ये जे आपण फोर्स अप्लाय करत असतो तर तो नॉर्मल फोर्स, लिनियर फोर्स. बट रोटेशनल मोशनमध्ये जे फोर्स असतो तो काय असतो, टॉर्क असतो, बरोबर ना. तर तो टॉर्क किती ॲक्ट होणार आहे, म्हणजे कसं, जर इथे मी युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड घेतली, ठीक आहे, हे काय आहे याच्यामध्ये युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड डिनोट करण्यासाठी आपण बी घेत असतो मॅग्नेटिक फील्डसाठी, बरोबर. याच्यामध्ये मी काय केलं, एक मॅग्नेटिक डायपोल ठेवलं. मॅग्नेटिक डायपोल ठेवलं म्हणजे सिंपल एक बार मॅग्नेट ठेवलं. बार मॅग्नेट असं असणार आहे, ठीक आहे, असं बार मॅग्नेट असेल. फॉर एक्झाम्पल हा त्याचा नॉर्थ पोल, हा त्याचा साऊथ पोल, बरोबर. आता इथे कोणतं चार्ज, इथे पोल स्ट्रेंथ कशी असते, पॉझिटिव्ह असते, बरोबर ना. इथे असेल +QM, इथे असेल -QM, बरोबर. तर ज्यावेळेस मी हे जे डायपोल मॅग्नेटिक डायपोल आहे ते मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करणार आहे, त्यावेळेस काय होणार, त्याच्यावर मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होणार, बरोबर. मॅग्नेटिक फोर्स काय करणार आहे याला, हे जे पॉझिटिव्ह चार्ज असेल त्याला त्याच्या बरोबर घेऊन जाणार, म्हणजे ह्या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होणार. कोणतं फोर्स, मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होणार. आणि हे जे निगेटिव्ह चार्ज आहे, आता मॅग्नेटिक फील्ड ह्या डायरेक्शनमध्ये आणि इथे निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह पोल स्ट्रेंथ आहे, म्हणून काय करणार ते अपोजिट डायरेक्शनमध्ये जाणार. जे मॅग्नेटिक फोर्स असेल ते अपोजिट डायरेक्शनमध्ये, इथे कुठं ॲक्ट होणार आहे, या डायरेक्शनमध्ये, बरोबर. म्हणजे सिच्युएशन कशी आली का, इथे एक फॉर एक्झाम्पल पोल आहे, बरोबर ना. या पोलवर आपण काय करतोय, फोर्सेस अप्लाय करतोय. फॉर एक्झाम्पल हा चॉक आहे माझ्याकडं, याच्यावर मी 2 फोर्सेस अप्लाय करतोय. पण फोर्सेस कशी अप्लाय करतोय, एक या डायरेक्शनमध्ये आणि दुसरं माझ्याकडे या डायरेक्शनमध्ये. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, ते जागेवरच राहणार आहे, पण जागेवर असताना ते रोटेट होऊन जाणार, बरोबर ना. म्हणजे इथे या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होत आहे आणि इथे या पॉईंटवर या डायरेक्शननी मॅग्नेटिक फोर्स ॲक्ट होत आहे. म्हणजे या टाईपचं जे फोर्सेस ॲक्ट होत असतात त्याला म्हणत असतो आपण कपल. काय म्हणत असतो आपण त्याला, कपल. 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्टिंग ॲट 2 डिफरंट पॉईंट्स, 2 डिफरंट पॉईंट्सवर 2 इक्वल अँड अपोजिट फोर्सेस ॲक्ट होत आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, प्युअरली रोटेशनल मोशन होणार आहे, बरोबर ना. म्हणजे हे जे मॅग्नेट असणार आहे ते मॅग्नेट काय होणार आहे, असं रोटेट होणार आहे. आणि रोटेट होत असताना त्याच्यावर जे टॉर्क ॲक्ट होत असतो तो डायरेक्टली आपण फाइंड आउट केलेला आहे. याच्या आधीचं जे चॅप्टर झालं कोणतं, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर त्यामध्ये आपण काय केलं होतं, एक कॉईल होती, ती कॉईल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केली, तर त्याच्यावर जे टॉर्क असतो ते आपण फाइंड आउट केलेलं. डायरेक्टली फॉर्म्युला घेऊ आपण तो, टो बार इज इक्वल्स टू M बार क्रॉस B बार, हा त्याचा फॉर्म्युला आहे. आठवतंय का, हे आपण डिराईव्ह केलेलं आहे. तर यामध्ये हे जे M बार आहे, M बार हे आताच बघितलं आपण, याला काय म्हणत असतो आपण, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. काय म्हणायचं याला, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट, ठीक आहे. त्याच्यानंतर B बार, B बार म्हणजे काय, याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड. काय आहे, मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला क्रॉस प्रोडक्ट दिसतंय, मॅग्नेटिक डायपोल मोमेंट क्रॉस मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे इथे मॅग्नेटिक पोल या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड असेल, फॉर एक्झाम्पल या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक डायपोल मोमेंट असेल, तर जे टॉर्क ॲक्ट होणार आहे, टॉर्क कुठं ॲक्ट होणार, याच्या बोर्डच्या ऑपोजिट म्हणजे बोर्डच्या या डायरेक्शनमध्ये किंवा मध्ये, बोर्डच्या मध्ये किंवा बोर्डच्या बाहेर ॲक्ट होणार आहे टॉर्क, ठीक आहे. इथे क्रॉस प्रोडक्ट आहे, याचा जर आपण मॅग्निट्यूड घेतला, कशाचा, याचा मॅग्निट्यूड घेतला तर ते किती येणार आहे, M × B. आता इथे क्रॉस प्रोडक्ट आहे म्हणून इथे काय येणार, sin θ येणार. जर डॉट असेल तर तिथे cos θ, इथे क्रॉस असेल तर sin θ, बरोबर. तर आता इथे θ म्हणजे काय आहे, द अँगल बिटवीन M बार अँड B बार. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आणि मॅग्नेटिक फील्ड दोघांमधलं जे अँगल असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट या डायरेक्शनमध्ये, तर हा जे अँगल असेल तर हा असेल θ अँगल, बरोबर. कोणत्याही पॉईंटवर जर घेतला, इथे असेल तर हा पॉईंट, इथे θ, इथे जर घेतलं तर हा θ, सगळं सेम येणार आहे, बरोबर ना. तर असं करून आपण टॉर्क
मॅग्नेटिक फील्डमध्ये, मॅग्नेटिक डायपोल जर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस केलं तर एवढं टॉर्क त्याच्यावर ॲक्ट होत असतो, बरोबर ना. म्हणजे कसं, हा मॅग्नेट आहे असं नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनमध्ये आहे. जर मी याला रोटेट केलं, रोटेट केल्यानंतर ते परत कुठं जाणार आहे, कुठं जाणार आहे ते नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनमध्ये जाणार आहे. ठीक आहे. तर आता इथे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी कोणती, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी, माझ्याबरोबर तुम्ही पण लिहित चला. हे जे पॉईंट्स असणार आहे ते लिहित पण चला तुम्ही. तर याच्यामध्ये जे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ते किती असणार आहे, मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. आता हे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे कोणती, आता परत इकडे परत सुरुवात करू आपण जर चॉक घेतलं नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनमध्ये, त्याला जर ईस्ट अँड वेस्ट डायरेक्शनमध्ये असं घेऊन गेलो मी, तर ते काय करणार आहे, सोडून दिलं तर परत कुठं जाणार, ते नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनमध्ये जाणार आहे. जर आपण त्याला रोटेट केलं, रोटेट केल्यानंतर ह्या स्टेटमध्ये ज्यावेळेस असेल, ईस्ट अँड वेस्ट डायरेक्शनमध्ये ज्यावेळेस असेल, तर त्यावेळेस आपण त्याला डिस्प्लेस केले ना. ओरिजिनल पोझिशन कोणती होती त्याची, नॉर्थ आणि साऊथ, त्याच्यापासून आपण काय केलं, त्याला ईस्ट अँड वेस्ट डायरेक्शनमध्ये घेऊन गेलो, बरोबर. तर ज्यावेळेस आपण त्याला ईस्ट अँड वेस्ट डायरेक्शनमध्ये घेऊन जाणार आहे, तर त्यावेळेस आपण त्याच्यावर काहीतरी वर्क केलं, बरोबर ना. त्याला आपण लिनियरली डिस्प्लेस केलं, अँग्युलरली डिस्प्लेस केलं, रोटेट केलं, काहीतरी त्याच्यामध्ये मोशन केलं आपण. ज्यावेळेस आपण त्याला मोशन करणार आहे, त्याच्यावर फोर्स अप्लाय करणार आहे, त्यावेळेस तिथे वर्क डन होणार आहे. काय होणार, तिथे वर्क डन होणार. अँड दॅट वर्क डन विल बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. समजते ना कसं, का ज्यावेळेस मी याला नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शनमधून ईस्ट अँड वेस्ट डायरेक्शनमध्ये त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये घेऊन चाललो आहे, तर त्या स्टेटमध्ये असताना त्याच्यावर काहीतरी मी वर्क केलं, ते वर्क डन कुठं जाणार आहे, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ते वर्क डन मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जीच्या फॉर्ममध्ये स्टोअर होणार. आणि ते जे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी असेल, तर ते कशाने भेटणार आहे आपल्याला, त्यासाठी आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागणार आहे टो इंटू डी थीटा. आता हे इक्वेशन कसे आलं, इकडं लक्ष द्या. याच्यामध्ये हे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी, तर मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी कुठून भेटणार आहे आपल्याला, ज्यावेळेस जे टॉर्क ॲक्ट झालेले, कोणतं, हा टॉर्क. या टॉर्कचं जर आपण इंटिग्रेशन घेतलं, म्हणजे कशाच्या रिस्पेक्टमध्ये, आपण नॉर्थ अँड साऊथमधून इकडे घेऊन गेलो, म्हणजे काय चेंज झालं, तिथे अँगल चेंज झाला, बरोबर ना. तर म्हणून आपण विथ रिस्पेक्ट टू कशाचे घेतलेलं आहे, थीटाचं घेतलेलं आहे. काय घेतलं आहे, थीटा. म्हणजे त्याच्यामध्ये चेंजिंग व्हेरिएबल क्वांटिटी कोणती आहे, थीटा आहे. आणि म्हणजे ज्यावेळेस अँगल 0 असेल तर अँगल थीटा आपल्याला माहीत नाही, त्यापर्यंत आपल्याला काय करायचं, त्याला इंटिग्रेट करायचं. ठीक आहे. तर याच्यावरून इंटिग्रेशनमध्ये 0 टू थीटा, जे टो आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, MB साइन थीटा. काय आहे, MB साइन थीटा इंटू डी थीटा ॲज इट इज. याच्यानंतर M आणि B युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे, म्हणून B कॉन्स्टंट. आणि जे मॅग्नेट आहे ते एकदा बनलं म्हणजे त्याची मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट ते कॉन्स्टंट असणार आहे, म्हणून हे दोन्ही क्वांटिटीज बाहेर घेऊ आपण, M इंटू B. आणि इंटिग्रेशन कशाचं घ्यायचं, फक्त इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू थीटा साइन थीटा, ठीक आहे, इंटू डी थीटा. आणि साइन थीटाचा इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे काय असतं, ते मायनस कॉस थीटा. काय असतो, मायनस कॉस थीटा. आणि इथे अगोदर लिमिट जर पुट केले, अगोदर 0पासून स्टार्ट आहे, थीटापर्यंत एंड आहे, म्हणजे तिथे 0ची व्हॅल्यू कट होऊन जाणार. म्हणजे फायनल काय येणार याच्यामध्ये, मायनस कॉस थीटा घेतलं तर मायनस MB कॉस थीटा हे असणार आहे त्याच्यामध्ये मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. समजलं कसं घेतली, फक्त त्याला इंटिग्रेट केलं. ही जी इक्वेशन आहे याला इंटिग्रेट केलं, त्याच्यावरून आपल्याला काय मिळणार आहे, ते मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जीमध्ये जर आपण बघितलं तर ही दोन क्वांटिटीज कॉन्स्टंट आहे, व्हेरिएबल कोणती आहे, फक्त थीटाची टर्म. म्हणून आपण याच्यावरून 3 केसेस बघू शकतो. थीटाचे 3 व्हॅल्यूज पुट करायचे आणि त्या 3 व्हॅल्यूजवरून आपण त्याच्यामध्ये जे व्हॅल्यूज असणार आहेत ते मॅक्सिमम कधी असेल, मिनिमम कधी असेल, ते आपण डिटरमाइन करू शकतो. तर सगळ्यात आधी आपण जर फर्स्ट केसमध्ये थीटाची व्हॅल्यू 0 पुट केली, थीटाची व्हॅल्यू 0 पुट केली तर कॉस 0 किती असतो, +1 असतो, बरोबर. म्हणजे ह्या केसमध्ये जे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी असेल ते किती असेल, -MB इंटू कॉस थीटा. तो 1 झालं म्हणजे काय येणार आहे, -MB येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड, जर मी थीटाची व्हॅल्यू 180 डिग्री पुट केली, किती, 180 डिग्री, तर त्यावेळेस कॉस थीटा किती असणार आहे, कॉस
180 डिग्री विल बी इक्वल्स टू -1. हा -1 आहे, -1 आणि -1 किती होणार ते प्लस होऊन जाणार. म्हणजे UM इज इक्वल्स टू किती येणार आहे प्लस MB. काय असणार आहे इथे प्लस MB. आणि थर्ड केस आहे थिटाची व्हॅल्यू आपण जर 90 डिग्री पुट केली, किती 90 डिग्री, तर त्या केसमध्ये कॉस 90 किती असणार आहे कॉस 90 डिग्री इज इक्वल्स टू 0. म्हणून मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी विल बी इक्वल्स टू 0. आता याच्यावरून काय आपल्याला लक्षात येतो आहे का ज्यावेळेस अँगल 0 असेल, अँगल 0 म्हणजे कसं या डायरेक्शनमध्ये हां 0च आहे, या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे आणि या डायरेक्शनमध्ये आपण जे मॅग्नेटिक डायपोल आहे म्हणजे एक मॅग्नेट ठेवून दिलं, तर त्या केसमध्ये जे पोटेन्शियल एनर्जी असेल, या डायरेक्शनमध्ये मॅग्नेटिक फील्ड आहे आणि या डायरेक्शनमध्ये मॅग्नेट आहे, तर त्यावेळेस काही टॉर्क ॲक्ट होणार का, टॉर्क ॲक्ट नाही होणार. टॉर्क ॲक्ट नाही झालं तिथे वर्क डन नाही होणार, वर्क डन नाही होणार, तर तिथे जे पोटेन्शियल एनर्जी असेल मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ते कशी असणार आहे सगळ्यात मिनिमम असणार आहे. कशी असणार सगळ्यात मिनिमम असेल. म्हणून इथे काय आलं आपल्याला -MB आलं, मायनसमध्ये MB आलेलं आहे म्हणजे सगळ्यात कमी व्हॅल्यू आली. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की ज्यावेळेस आपल्याला मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये आहे आणि मॅग्नेट आपलं ह्या डायरेक्शनमध्ये आहे, बरोबर, दोन्ही कसे एकमेकांना अपोजिट आहे, अँगल किती झाला 180 डिग्री. ज्यावेळेस सगळं अपोजिट असेल तर त्यावेळेस सगळ्यात जास्त त्याच्यावर टॉर्क ॲक्ट होणार आहे, बरोबर, फिरून परत असं गोल चक्कर मारून येणार आहे. म्हणजे तिथे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी जी असेल ती काय असेल सगळ्यात मॅक्सिमम असेल प्लस MB एवढी असेल. ठीक आहे. आणि लास्ट आहे ज्यावेळेस आपण मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये मॅग्नेट आपण असं प्लेस करतोय, तर त्या केसमध्ये जे पोटेन्शियल एनर्जी असेल ते रोटेटच होणार नाही. जे मॅग्नेट असेल ते रोटेटच होणार नाही, ॲज इट इज त्या स्टेटमध्ये असणार आहे. त्यावेळेस मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी किती असेल त्या केसमध्ये 0 असेल. तर जर आपण याच्यावरून ग्राफ जर प्लॉट केलं कशाचा, जर मी ह्या ॲक्सिसवर थिटाची व्हॅल्यूज घेतली आणि ह्या ॲक्सिसवर MB घेतला, चेंज काय होतं आहे MB आणि थिटा दोघांचा वर्सेस घ्यायचा आहे. इथे असेल प्लस MB आणि इथे असेल -MB, बरोबर ना. तर इथे स्टार्ट कुठून होतं आहे, ज्यावेळेस थिटाची व्हॅल्यू 0 असेल तर ते कुठं असणार आहे -MB इथे असेल, बरोबर. ज्यावेळेस ते 90 डिग्रीकडे जाणार आहे, सॉरी ज्यावेळेस ते 180 डिग्रीकडे जाणार आहे तर त्यावेळेस ते किती होणार आहे +MB होणार आहे. म्हणजे इथून कुठं जाणार ते डायरेक्ट पॉझिटिव्हमध्ये जाणार आहे. बट ते कुठं एक मिनिमम स्टेट कुठं येणार आहे ते 0 येणार आहे. ज्यावेळेस 90 डिग्री असेल, कोणतं 90 डिग्री असेल तर सॉरी कुठं गेलं ते हां इथं, ज्यावेळेस थिटा 90 डिग्री असेल त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी किती असेल 0 असेल. म्हणजे इथून स्टार्ट करणार ते 0कडे जाणार आणि मग कुठं जाणार पॉझिटिव्हकडे जाणार आहे. परत इथं पॉझिटिव्हकडे आल्यानंतर परत इथे काय होणार आहे असं 90कडे गेल्यानंतर 0 होणार, परत दुसरीकडे गेलं तर ते काय होणार आहे निगेटिव्ह होत जाणार. म्हणजे सायकल कशी अशी कंप्लीट होत जाणार, पुढे पुढे ते पास होणार. ठीक आहे. तर हा होता त्याच्यामधला ॲक्ट होणारा टॉर्क आणि टॉर्क नंतर त्याच्यामध्ये मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. तर हे लिहून घ्या सगळे हे पॉईंट्स. त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं आहे याच्यामध्ये जे टॉर्क ॲक्ट होत असतं, तर त्यामध्ये 2 टाईपचे टॉर्क असतात, एक डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि दुसरा असतो रिस्टोरिंग टॉर्क. दोन्ही टॉर्क आपल्याला बघायचं आहे. लिहून झाला असेल तर आपण पुढे जाऊ. आपल्याला पुढे काय बघायचं आहे, 2 टाईपचे जे टॉर्क असतात तर ते टॉर्क कसे ॲक्ट होणार आहे, त्याचं जे फॉर्म्युला आहे ते काय तयार होणार आहे ते सगळे पॉईंट्स आपल्याला बघायचे आहे. ठीक आहे. ज्यावेळेस आता इकडे लक्ष द्या, ज्यावेळेस आपण असं बघत होतो म्हणजे कसं नॉर्थ अँड साऊथ डायरेक्शनमध्ये जे मॅग्नेट असेल असं ठेवलेलं असेल तर त्याला जर आपण रोटेट केलं, डिफ्लेक्ट केलं, डिफ्लेक्टिंग टॉर्क काय असणार आहे त्या केसमध्ये टो इज इक्वल्स टू किती असतो ते MB sin थिटा, बरोबर ना. हा कोणता आहे डिफ्लेक्टिंग टॉर्क, कोणता आहे डिफ्लेक्टिंग टॉर्क, बरोबर ना. याला काय म्हणायचं डिफ्लेक्टिंग टॉर्क. त्याच्यानंतर अजून एक टॉर्क ॲक्ट होत असतो रिस्टोरिंग टॉर्क. रिस्टोरिंग टॉर्क कोणतं, आपण त्याला डिफ्लेक्ट केलं त्यावेळेस डिफ्लेक्टिंग टॉर्क इथपर्यंत आलं आहे, पण ते जाणार कुठं आहे सोडून दिलं. हा डिफ्लेक्टिंग टॉर्क जर मी काढून घेतलं तर ते जाणार कुठं आहे परत त्याच्या ओरिजिनल स्टेटला जाणार आहे. ओरिजिनल स्टेटला जाण्यासाठी जे टॉर्क रिस्पॉन्सिबल असतो तो असतो, हे सोडून द्यायचं, तो असतो याच्यामध्ये रिस्टोरिंग टॉर्क. काय असतो त्याला रिस्टोरिंग टॉर्क म्हणायचं.
रिस्टोरिंग म्हणजे त्याचं काम काय करतो, तो रिस्टोर करतो, त्याची ओरिजिनल स्टेटला घेऊन जातो, म्हणून याला काय म्हणायचं, रिस्टोरिंग टॉर्क म्हणायचं. आणि ते जे रिस्टोरिंग टॉर्क असतो तो असतो टो इज इक्वल्स टू इथे असेल तो आय इंटू डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर. आता हा कुठून आलेला आहे, हा आलेला आहे एफ इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशनवरून. एफ इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सेलरेशन हा फॉर्म्युला तो माहीत असेल. हा लिनियर आहे, हा अँग्युलर आहे. लिनियर मोशन, रोटेशनल मोशन. लिनियर मोशनमध्ये फोर्स असेल तर रोटेशनल मोशनमध्ये काय असतो, टॉर्क असतो, बरोबर. लिनियर मोशनमध्ये मास असेल तर रोटेशनल मोशनमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया असतो, बरोबर. त्याच्यानंतर लिनियर मोशनमध्ये ॲक्सेलरेशन असेल तर या केसमध्ये अँग्युलर ॲक्सेलरेशन असतो. ॲक्सेलरेशनसाठी आपण काय घेत असतो, आपण हे एक अजून असं पण घेत असतो डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. हा लिनियर डिस्प्लेसमेंट, हा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ठीक आहे. तर आपल्याला बघायचं काय आहे याच्यामध्ये, हे जे टॉर्क आहे हा पॉझिटिव्ह घेतलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण इथे डायग्राम ड्रॉ केली होती तर ते टॉर्क जे मॅग्नेट आहे ते कसं फिरणार आहे, असं इकडे जाणार आहे. कसं जाणार ते, असं इकडे जाणार आहे, वरून खाली जाणार आहे, म्हणजे कसं क्लॉकवाईज जाणार आहे. कसं जाणार आहे ते, क्लॉकवाईज. आणि जे रिस्टोरिंग टॉर्क ॲक्ट होणार आहे ते रिस्टोरिंग टॉर्क कसं ॲक्ट होणार आहे, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे दोन्ही पण कसे एकमेकांना अपोजिट आहे, ठीक आहे. तर म्हणून इथे काय घ्यायचं आपल्याला, घेता असताना डिफ्लेक्टिंग टॉर्क आपल्याला निगेटिव्ह घ्यायचा आणि हा पॉझिटिव्ह घ्यायचा. समजलं का बरं, का ज्यावेळेस आपण युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करणार आहे ते काय करणार आहे, असं रोटेट होणार. कसं रोटेट होणार, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. आणि रिस्टोरिंग टॉर्क काय करणार, त्याला परत ओरिजिनल स्टेटला घेऊन जाणार आहे, म्हणजे त्याला आपण अपोजिट डायरेक्शनमध्ये घेऊन चाललो आहे, म्हणून इथे काय घ्यायचं, निगेटिव्ह साईन घ्यायचं. आणि ज्यावेळेस इक्विलिब्रियम पोझिशन असेल, कोणती इक्विलिब्रियम स्टेट असेल तर त्या इक्विलिब्रियम स्टेटमध्ये दोन्ही जे टॉर्क असणार आहे ते इक्वल असणार आहे. कोणतं, रिस्टोरिंग टॉर्क विल बी इक्वल्स टू डिफ्लेक्टिंग टॉर्क. अगोदर आपण डिफ्लेक्टिंग टॉर्क रिस्टोरिंग टॉर्क घेऊ. रिस्टोरिंग टॉर्क आहे इथे आय इंटू डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू, इथे किती येणार, मायनस एम बी साईन थिटा. आणि जर इथे थिटा काय असेल, खूप स्मॉल असेल तर साईन थिटाच्या ऐवजी आपण काय घेऊ शकतो, साईन थिटा इज नियरली इक्वल्स टू थिटा. कधी, ज्यावेळेस थिटा इज व्हेरी व्हेरी लेस. थिटा इज व्हेरी लेस म्हणजे खूप कमी असेल तर त्यावेळेस आपल्याला काय घ्यायचं आहे, साईन थिटाच्या ऐवजी थिटा घ्यायचं आहे. म्हणजे इथे काय इक्वेशन येणार, आय इंटू डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस एम बी इंटू थिटा, ठीक आहे. त्याच्यानंतर हा येते हे जे पॉईंट आहे कोणतं, याच्यामध्ये एक राहिलेलं आहे, याला रिअरेंज करायचं डी स्क्वेअर थिटासाठी. डी स्क्वेअर थिटा अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार, इथे मायनस एम बी ॲज इट इज राहणार. आणि हा मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाईड होणार. आणि ही पूर्ण टर्म आपण एक साईडला घेणार इंटू थिटा करणार, फक्त ॲडजस्ट केलं याला, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण जर इक्वेशन बघितली, हा निगेटिव्ह साईन बाहेर घेऊ आपण, मायनस एम बी आय अपॉन थिटा. तर ही जर आपण कम्पेअर केली, हे अँग्युलरसाठी आहे. आणि लिनियर मोशनमध्ये अशीच एक इक्वेशन असते, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असतो, मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू एक्स. ही इक्वेशन बघितली आहे आपण कशामध्ये बघितलं आहे, ऑसिलेशन्स हे जे टॉपिक आहे जुनं सिलेबसने घेतलेलं आहे, आपण नवीनने आपण परत घेणार आहे, पण त्यामध्ये हे इक्वेशन बघितली आहे आपण, ठीक आहे. तर याचं जर कम्पेअर केलं, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, थिटा म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्याच्यानंतर एक्स इथे पण काय आलं, लिनियर डिस्प्लेसमेंट, थिटा म्हणजे काय, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि ओमेगा काय आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी किंवा अँग्युलर वेलॉसिटी. म्हणजे ही जी क्वांटिटी असणार आहे हे काय असणार आहे, याचे इक्वल असणार आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो, ओमेगा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे, एम बी अपॉन आय, बरोबर. म्हणजे याच्यावरून ओमेगा किती येणार, फक्त ओमेगा जर घेतलं, ओमेगा विल बी इक्वल्स टू इथे किती येणार, स्क्वेअर रूटमध्ये एम बी अपॉन आय. हे डेरिवेशन बघितलं ना, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हाच आहे. फक्त हे जे पार्ट बघतोय ना आपण, रिस्टोरिंग टॉर्क, डिफ्लेक्टिंग टॉर्क, हेच इम्पॉर्टंट आहे. अगोदरचं तर सगळं बेसिक होतं, हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यामध्ये, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे लिहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला इथे जे पिरियड असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. काय पिरियड, जे टाईम पिरियड असेल कशाचा, टॉर्क ॲक्ट होण्याचा जे पिरियड असेल. टॉर्क ॲक्ट होतं म्हणजे कसं, एक मॅग्नेट आहे त्याला आपण डिस्प्लेस केलं, परत काय होणार, तिकडे जाणार आहे, जात असताना ती जे टाईम लागणार त्याला पूर्ण सर्कल कंप्लीट करायला,
तो टाईम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तो असेल टी इज इक्वल्स टू 2π/ω. रोटेशनल मोशन जे आपण इथे फॉर्म्युलाज बघतो इथे सगळे इथेच यूज करतोय आपण. ठीक आहे. तर याच्यामध्ये ओमेगाची जर आपण व्हॅल्यू पुट केली तर वर येणार 2π डिवायडेड बाय ओमेगाची व्हॅल्यू किती घेतली आपण mb/I. ठीक आहे. हा वर गेलं तर काय होणार I/MB म्हणजे टी इक्वल्स टू किती येणार 2π√I/MB. तर हा असेल त्याचा टाईम पिरियड. कशाचा मॅग्नेट असा डिस्प्लेस होणार. परत त्या स्टेटमध्ये जाण्यासाठी जे टाईम लागणार आहे तो असेल एवढा. ते आपण फाइंड आउट केला आताच. ठीक आहे. स्क्रीन पॉज करायचं आणि हे सगळं लिहून घ्यायचं. एकदम सिम्पल स्टेप्स आहे. आणि जर एखादा पॉईंट समजलं नसेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये टाकत चला, म्हणजे मी तुम्हाला रिप्लाय करत जाईल. त्याचं ते सोल्युशन जे असेल तिथे डाऊट क्लिअर करून देत जाईल तुमचं. ठीक आहे. तर आज आपण एक नवीन चॅप्टर सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये जे सुरुवातचं बेसिक आहे ते पाहिलं. त्याच्यानंतर टॉर्कचं जे फॉर्म्युला आहे ते आपण इथे डिराईव्ह केलेलं आहे. याच्यावरचे जे न्यूमेरिकल असेल ते आपण पुढे घेऊ. ठीक आहे. तर आजच्या लेक्चरसाठी फक्त एवढंच. बाकीचं जे पुढचं पार्ट आहे या चॅप्टरमधलं ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. ठीक आहे. थँक्यू सो मच.